जोडले जात आहेत संदीप भालके सर. थँक्यू. धन्यवाद मनोजी बेलेकर सर. आपण एक मधुर अशा प्रकारचं समालोचन या ठिकाणी ऐकलं आणि निश्चित आज बऱ्याच जणांना माहीत नसेल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दूरचे प्रवास करणारे समालोचक म्हणून जरूर मनोजी बेलेकर सर यांचा उल्लेख करावा असा वाटतो. कारण इतकं बिझी शेड्यूल असतं पहा त्यांचं. क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं असेल, व्यवसायाच्या निमित्तानं असेल आणि सातत्याने जे क्रीडा रसिकांच्या अगदी सान्निध्यात राहतात कोणत्या ना कोणत्या कारणाने. कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल आणि ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये निश्चित एक उज्ज्वल कामगिरी त्यांच्या माध्यमातून होती. आणि ही दखल घेऊन आत्ताच काही दिवसापूर्वी श्रीरामपूर येथे सन्माननीय मनोजी बेलेकर सर यांना महाराष्ट्राचा गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. धन्यवाद मनोजी बेलेकर सर. जाऊया मैदानामध्ये. मॅचला सुरुवात होती आहे आणि पहिला चेंडू इथे मिड विकेटमध्ये खेळला गेलेला आहे. आपण पाहत आहोत सामन्याला सुरुवात होती आहे डॉक्टर सुपर किंग्स आणि इथे मला वाटतं एकदा परत इथे डॉक्टर संदीप शिंदे सर आमच्याशी जोडले गेलेले आहेत या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी. आणि पाहूया कारण इथे फलंदाजी ही महत्त्वाची आहे. 4 ओव्हरची मॅच आणि पाहूया हा पुढचा चेंडू. यावेळी चेंडू उडवला गेला. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, येत आहेत आणि झेल सुटला. टिपण्याचा प्रयत्न पहा इथे प्रयत्न सुरेख होता. अगदी सुंदर प्रयत्न होते परंतु झेल सुटला गेलेला आहे. प्रल्हाद गाडवे यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा अगदी सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. प्रल्हाद गाडवे यांच्या माध्यमातून 3 धावा. हा पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा झेल सोडल्यानंतर जरा स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. हनुमान गिरी डॉक्टर हनुमान गिरी यांचा आलेला चौकार. दीपक गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना पाहत आहोत. आणि ते नॉकआउट स्टेजचे ह्या ज्या मॅचेस आहेत ना. हा पुढचा बॉल बॅटीचा एज एसटी रक्षकांच्या डोक्यावरनं चेंडू परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नितीन चक्के यांना आपण पाहत आहोत. चेंडूवर दाखल होत आहेत. एक सिंगल बनवली जाणार आहे. 8 धावसंख्या धावफलकावर डॉक्टर सुपर किंग्स यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर पव्या 8 धावा धावफलकावर आहे. पुढचा चेंडू मैदानामध्ये दीपक यांचा यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. सागरवाणी मिस होत आहेत, पूर्णपणे बीट होत आहेत आणि एसटी रक्षक जे आहेत ना अतुल यांच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपण या दरम्यान जो पाहणार आहोत. पहिले षटक शेवटचा चेंडू या षटकातील फार्मा लायन्स हा संघ आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघूया यावेळेस पुढे सरसावा चेंडू खेळला गेला. ती चेंडू मिडॉन मध्ये जाणारा हा चेंडू अगदी लॉंगॉन मध्ये आपण पाहत आहोत. तिथे परत एकदा प्रल्हाद गाडवे चेंडूवर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा येत आहेत. 2 धाव्यांच्या माध्यमातून पहिल्या षटकानंतर आपण जर पाहिलं डॉक्टर सुपर किंग्स हा संघ बिनबाद 10 धावा बनवताना आपल्याला फार्मा लायन्स या संघाबरोबर खेळताना मैदानात पाहायला मिळत आहे. आज जर या मैदानामध्ये व्यावसायिक गट आपल्याला पाहायला मिळेल. उद्यापासून परत एकदा एसटीपीएलचं स्वरूप या ठिकाणी बदललं जाईल आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा उद्यापासूनचा परत एकदा मोठा महासंग्राम जो सकाळपासूनच या मैदानामध्ये तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 10 धावसंख्या धावफलकावर ओव्हर क्रमांक 2 साठी आपण फार्मा लायन्स संघाकडनं बघूया गोलंदाजी मार्कवर कोणाकडे जबाबदारी दिली जाणार आहे. अर्थात संग्राम येत आहेत गोलंदाजी मार्कवर. संग्राम जाधव यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत. दुसऱ्या षटकाची ही सुरुवात होणार आहे. स्ट्राईकवर हनुमानगिरी कारण एक षटकाचा पॉवर प्ले होता. तिथे 10 धावा बनवल्या. संग्राम जाधव येत आहेत दुसऱ्या षटकासाठी मैदानामध्ये. पहिला चेंडू फुलटॉस पाहूया तिथे उडवला. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली आणि झेल सोडला गेलेला आहे. पहा झेल सुटला. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. 2 धावा येत आहेत.
किरण पवार जे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फार तयारी केली असं पहा किरण पवार यांनी या स्पर्धेमध्ये खेळण्याची. परंतु एक संधी त्यांच्याकडे आलेली होती, झेल सुटला गेला. कारण आपण मैदानाच्या बाहेरून बऱ्याचशा चर्चा करतो, परंतु मैदानात गेल्यानंतर कामगिरी काय राहते हे आपल्याला पाहायला मिळत असते. असो, कारण तुम्हाला अपयश विसरून निश्चित भूतकाळ विसरून भविष्याचा वेध घेणारी वर्तमानातली कामगिरी करावी लागते. इथे पहा संग्राम जाधव वापसी करतायत. एक सुरेख चेंडू या दरम्यान टाकला गेला आणि जे यष्टीरक्षक आहेत अतुल यांच्या हातामध्ये स्थिरवलेला हा चेंडू अर्थात निर्धाव जाणारा चेंडू आहे. धावसंख्या 12 आहे, बिनबाद 12 अशा प्रकारची धावसंख्या आपण या दरम्यान जी पाहत आहोत. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस संग्राम यांचा हा चेंडू मात्र फॉलो थ्रू मध्ये रोखला जाईल, धाव मात्र मिळणार नाही. 3 चेंडू बघा सुरेख टाकलेले आहे. अर्थात किरण पवार यांच्याकडनं जर झेल सुटला नसता तर तो तिसराही चेंडू निर्धाव असता. तिथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि इथे आपण पाहतो 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. तर 3 चेंडू एकूण झालेले आहेत. 12 धावसंख्या डॉक्टर सुपर किंग्स संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इथे प्रत्येक संघ जिंकण्यासाठी खेळत असतो. एका संघाला विजय, दुसऱ्या संघाला पराभव हे जे पाहायला मिळत असतात. इथे मात्र खराब लेनचा मारा पहा किरण पवार येत आहेत. इथे बघूया पंच स्वप्नील कपिले आहेत, त्यांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा. तर एकूण 2 धावा येत असताना धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. धावफलक जरूर 14 धावांवर पोहोचणार आहे. 4 षटकांचे सामने आज आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि इथे एक चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न आहे. पहा फुलटा चेंडू होता, किरण आहे तिथे, चेंडू रोखताय किरण पवार. चेंडू थांबवलेला आहे त्यांनी, कारण कामगिरी सुधारणा होताना आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण एक चांगले खेळाडू आहेत, बऱ्याच दिवस मला वाटतं सराव नसेल, त्यामुळं ही काही कामगिरी होत असतात. परंतु एकदा का तुमची नजर चेंडूवर बसली तर तुम्हाला रोखणं फार अवघड असतं मैदानामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. हनुमंत गिरे आहे स्ट्राईकवर, डाव्या इष्टीच्या बाहेर संग्राम जाधव यांचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अवंतर दाबेने धावफलक 16 धावांवर पोहोचला जाणार आहे. डॉक्टर सुपर किंग्स हा संघ मैदान प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुढचा बॉल मिड विकेटमध्ये खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, आपण पाहत आहोत. एकदा पूर्ण केली रजनीकांत ज्यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. 18 धावसंख्या धावफलकावर होणार आहे. शेवटचा चेंडू जो या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. बिनबाद 18 अशा प्रकारची सुरुवात आपल्याला जे मैदानामध्ये डॉक्टर सुपर किंगच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चालू असताना पाहायला मिळते आहे. हा पुढचा चेंडू पूल केला गेलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहत आहोत. एस पाटील पाहायला मिळत आहेत, सुरेंद्र पाटील येत आहेत आणि दरम्यान इथे परत एकदा 2 धावा येणार आहे. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक बिनबाद 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर डॉक्टर सुपर किंगच्या माध्यमातून हा धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळत आहे. 20 धावा बनल्या गेलेल्या आहेत. बिनबाद 20. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे मैदानामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. बघूया इथे ओव्हर क्रमांक 3 अर्थात सोमनाथ रेड्डी आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि पाहूया इथे आता षटक क्रमांक 3 ची सुरुवात होणार आहे. समोरच्या बाजूला आपण या ठिकाणी पाहत आहोत फलंदाज सागर वाणी. पहिला चेंडू खेळलेला आहे. सागर बघूया मिड विकेटमध्ये जाणारा चेंडू, तिथे पहा मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार आहे. प्रल्हाद गाडवे यांचं क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 22 धावसंख्या या दरम्यान होताना डॉक्टर सुपर किंग्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. बिनबाद 22 अशा प्रकारची धावगती आहे मैदानामध्ये. तर पुढचा बॉल पाहूया. यावेळेस हा चेंडू सोमनाथ रेड्डी यांचा सुरेख चेंडू आहे. अर्थात निर्धाव जाणारा चेंडू आहे आपल्याला पाहायला मिळता. एसट्यांच्या पाठीमागे अतुल जे यष्टीरक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये हा जो चेंडू स्थिरावला गेला. तर प्रत्येक चेंडू निर्धाव हा क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एक चांगला चेंडू मानला जात असतो. हा पुढचा चेंडू पाहूया. या दरम्यान इथे चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. तिथे व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे.
एक अतिरिक्त अवंतर धावपलकावर जोडली जाणार आहे. 23 धावसंख्या जी या दरम्यान आपल्याला धावपलकावर पाहायला मिळणार आहे. तर परत एकदा इथे सोमनाथ रेड्डी तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे पहा बॅटीचा चेंडू हवेत आहे. अतुल प्रयत्न करतील परंतु तिथे आपण पाहत आहोत नितीन जे आहे शॉर्ट थर्डमॅनमध्ये त्यांच्या हातामध्ये चेंडू जाणार आहे. एक सिंगल बनणार आहे. तर धीमे धीमे आपण पाहतो की जसे आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्याच पद्धतीमधून इथे एक एक धावपालकावर लागली जात असताना डॉक्टर सुपर किंगच्या माध्यमातून फलंदाजांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहोत. एक चांगलं षटक आत्तापर्यंत निश्चित होताना आपल्याला सोमा चंद्र रेड्डी यांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच चेंडू होता उडवला. इथे मिड विकेट मध्ये येणार आहे हनुमंतगिरी यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावपलक 30 धावांवर पोहोचला जाणार आहे. आतापर्यंत चांगलं षटक होतं. एक हा जो खराब चेंडू मानावा लागणार आहे कारण बराचसा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफुटवर गेले तिथे चेंडूला पुल केलं. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकला गेला. षटकार वसूल झाला. डॉक्टर सुपर किंगची धावसंख्या आता कुठंतरी वेग घेते. 30 धावांवर आपण पाहत आहोत. तर सोमा चंद्र रेड्डी यांचा पुढचा बॉल परत एकदा इथे परंतु प्रल्हाद गाडवे आहेत चेंडूवर येत आहेत, झेल टिपतायत आणि मोठी विकेट अर्थात हनुमंतगिरी या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. संधी साधून थेट तठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. डॉक्टर सचिन सोनवणे आलेले आहेत पहा फलंदाजीला. तिसऱ्या क्रमांकावर 30 धावसंख्या आहे. धावपलकावर 1-30. तर तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रल्हाद गाडवे यांनी टिपलेला झेल या दरम्यान आपण पाहिला. सोमचंद्र रेड्डी यांना मिळालेली ही पहिली विकेट अर्थात फार्मा लायन्स संघासाठी पहिली विकेट आलेली आहे. तर न्यू बॅटर आहे डॉक्टर सचिन सोनवणे. स्ट्राईकवर आपण पाहत आहोत. हा चेंडू बघूया. जरूर उजव्या एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जाणार आहे. एक अवंतर धाव या दरम्यान येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावपलक 31 धावांवर पोहोचताना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे ते 31 धावा. तर पुढचा चेंडू पाहूया. सोमा चंद्र रेड्डी. हा चेंडू सुराख फटका स्क्वेअर कटचा फटका. चेंडू कव्हर पॉइंट सीमारेषा पार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बघा इथे आलेला चौकार 35 धावसंख्या धावपलकावर बनली जाणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचे षटक मैदानामध्ये असणार आहे. आणि तिकडे आपण पाहत आहोत एस पाटील अर्थात त्यांना पाचारण केलेलं आहे तिथे. आणि सुरेंद्र पाटील जे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत अगदी डीप मिड विकेट स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होते ते गोलंदाजी मार्कवर आलेले आहे. तर स्ट्राईकवर इथे आपण सागर वाणी यांना पाहत आहोत. 7 चेंडूमध्ये 7 धावांवर बॅटिंग करतायत. पहिला चेंडू पहा उडवला गेला. अगदी इथे चेंडू सीमारेषेचा वेध येईल तिथे षटकार. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. आणि जरूर इथे पहा सुरेंद्र पाटील यांचं स्वागत केलं गेलेलं आहे. आइए आपका ही इंतजार था. सागर वाणी यांचा येणारा षटकार आपण जो या दरम्यान जो पाहत आहोत. पुढचा बॉल इथे पहा. दिशाहीन गोलंदाजी होती की नाही कारण पंचांनी पंच या ठिकाणी निर्णय देता व्हाईट बॉलचा निर्णय असणार आहे. एक अवंतर फुलटाच बॉल पवे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. डाऊन द बॉल आणि ते विकेट इथे मैदानामध्ये. सागरवाणी यांना मैदानाच्या माघारी परतावं लागणार आहे.
संधी साधून थेट तठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. रजनीकांत यांनी टिपलेला झेल स्वतः डॉक्टर कर्णधार योगेश आव्हाड जे या ठिकाणी बॅटिंग क्रीजवर येत आहेत. कर्णधार आहेत सागर वाणी. फुलटास बॉल होता आणि सुरेंद्र पाटील यांना मिळालेली विकेट या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. आणि बघूया आता इथे डॉक्टर योगेश आव्हाड आलेले आहेत. कॅप्टन स्वतः कर्णधार आहेत आणि राहिलेल्या चेंडूंमध्ये त्यांना इथे 42 धावसंख्या आहे. 2 फलंदाजच्या मोबदल्यात डॉक्टर सुपर किंग्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल आतुल येत आहेत. एस्टनच्या पाठीमागे झेल टिपतायत आणि दुसरी विकेट येते. कर्णधार अपयशी होताना पाहायला मिळतील डॉक्टर योगेश आव्हाड. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. डॉक्टर तेजस नरोडे या दरम्यान जे मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की त्यानंतर वाईट बॉल जाईल, परंतु 2 चेंडू 2 विकेट घेताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. हा पुढचा चेंडू हवेत आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, अन्यथा हॅट्रिकची एक संधी त्या ठिकाणी होती. इकडे पहा हा चेंडू मात्र किरण पवार परत चेंडू हातात येत नाहीये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. डॉक्टर तेजस नरोडे यांना पण पाहत आहोत. 44 धावसंख्या धावपलकावर झालेली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहे. हे आपल्याला पाहायला मिळतील. आमचे परममित्र सुनील शेळके या ठिकाणी आता आलेले आहेत. कारण पुढचा बॉल पाहूया. मिड विकेटमध्ये जाणारा प्रल्हाद गाडवे चेंडूवर येत आहेत. मिस फिल्डिंग होती थोडी, त्याचा लाभ या ठिकाणी उचलला जाणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. 2 धावा येणार आहेत. काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित नव्हते, परंतु आज त्यांची उपस्थिती जरूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 46 धावसंख्या आहे 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील असणार आहे. ते पुढे सरसावत चेंडू खेळला गेला. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक दूरवर असेल आणि परत एकदा इथे डॉक्टर सुपर किंगच्या 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष असणार आहे फार्मा लायन्स या संघाच्या समोर विजयासाठी. बघूया हे लक्ष कशा प्रकारे पार होणार आहे, काय परिस्थिती असणार आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गणेशजी दिघे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कॅप्टन शरदजी गोजरे हे सुद्धा पाहायला मिळत आहेत या ठिकाणी.
मैदानामध्ये फलंदाज दाखल झालेले आहेत. आपण फार्मा लाईनचे या ठिकाणी पाहत आहोत. संग्राम जाधव आणि त्यांच्या समेत प्रल्हाद गाडवे हे दोन फलंदाज आलेले आहे. स्ट्राईकवर प्रल्हाद गाडवे आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला या ठिकाणी फलंदाज असणार आहे संग्राम जाधव असणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आपण डॉक्टर सुपर किंग संघाकडनं आणि डॉक्टर संदीप शिंदे सुद्धा आपल्याला मैदान पाहायला मिळत आहेत. शॉर्ट मिड विकेटमध्ये उभ्या आहेत. बघा मॅचला सुरुवात होणार आहे आणि डॉक्टर योगेश आव्हाड स्वतः कर्णधार. अगदी डॉक्टर योगेश आव्हाड या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. स्ट्राईकवर प्रल्हाद गाडवे आहेत. नॉन स्ट्राईकला संग्राम जाधव आहेत. डॉक्टर योगेश आव्हाड अगदी कर्णधार. पहिला चेंडू कव्हर पॉइंट डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेचा भेद घेत आहे. चेंडू चौकार. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवर पहा एक घणाघात गोलंदाजावर आपण पाहत आहोत. तिथे प्रल्हाद गाडवे यांच्या बॅटमधून येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 49 धावांचं टार्गेट आहे. विजयाचं लक्ष आहे. डॉक्टर योगेश आव्हाड यांचा पुढचा बॉल यावेळी सोडवला गेला. अगदी क्षेत्ररक्षक आहे तिथे हनुमतगिरी पाहत राहतील, परंतु चेंडू सीमारेषा पार. षटकार आलेला आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा. प्रल्हाद यावेळेस बॅटीचा शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे ते चेंडू रोखतायत. डॉक्टर निकम आपणाला मैदानामध्ये पाहायला म्हणतात. सचिन निकम. 11 धावसंख्या या दरम्यान जी धावपलकावर होती तर बिनबाद 11 ही धावसंख्या आपण या दरम्यान जी पाहत आहोत. एक चांगला चेंडू डॉक्टर योगेश आव्हाड यांच्या माध्यमातून आपण पाहिला. स्ट्राईकवर संग्राम जाधव आहेत. शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कवर मधून हिलना मना है आणि चेंडू नहीं मौका और लगे चौका. 4 धावा. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 4 धावा आले पहा आणि नंतर मिड विकेटचे क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलवले गेले. अगदी कव्हर बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक आहेत तिथे यावेळेस, परंतु परत एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे वापसी करताय डॉक्टर योगेश आव्हाड. आपण पाहतो एक चांगला चेंडू. 15 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये या धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. तिथे आपण पाहत आहोत की 1 षटकार 1 चौकार सुद्धा आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार जो या षटकात आलेला आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षण पहा अगदी तिकडे तैनात असणार आहे. फक्त एक सिंगल या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगलच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या जर आपण पाहिली फार्मा लायन्सने बनवलेल्या आहेत त्या 16 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 16 धावसंख्या धावपलकावर या दरम्यान जी आपल्याला पाहायला मिळत आहे. बघूया इथे गोलंदाजीमध्ये काय बदल होणार आहे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार आहे हे मैदानात पाहायला मिळणार आहे आपल्याला. सागरवाणी आलेले आहेत. या सामन्यात जो जिंकणार आहे तो संघ द्वारकाधीश 11 या संघाबरोबर मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं मला वाटते द्वारकाधीश संघाचे कर्णधार आपण इकडं आलात तरी चालेल. द्वारकाधीश संघाचे कर्णधार, कारण यानंतर आपली मॅच असणार आहे. टॉस आपण ताबडतोब करणार आहोत. बघूया क्षेत्ररक्षणात फार मोठा बदल. चला थोडी घाई करा, विनंती असणार आहे आपल्याला. डॉक्टर साहेब डॉक्टर संदीप शिंदे सुद्धा यांना आपण पाहत आहोत. इशारा करतायत क्षेत्ररक्षकांना कुठे जायचं आहे त्या जागेवर पाठवण्याचा प्रयत्न करतायत.
16 धावसंख्या धावपलिकावर आहे. स्ट्राईकवर संग्राम जाधव आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी सचिन सागर वाणी इथे गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. चला घाई करा डॉक्टर साहेब जरा, कारण आता डॉक्टर संदीप शिंदे यांची जागा बदललेली आहे. डायरेक्ट मला वाटतं थोडंसं प्रमोशन झालेलं आहे त्यांचं, आणि आपण त्यांना शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना जे मैदानात पाहणार आहोत, कारण याच्या अगोदर शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. शॉर्ट फाईन लेगमध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू पहा, बॅटीचा एज तिकडे, प्रयत्न सुरेख होते परंतु हातात चेंडू येत नाहीये. दरम्यान एक सिंगल यावेळेस मिळणार आहे. धावफलक 17 धावांवर पोहोचणार आहे. कारण इथे आपण पाहतो की मैदानामधली या सामन्याची किंमत, जो संघ या ठिकाणी परास्त होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो जिंकणार आहे तो द्वारकाधीश 11 बरोबर खेळणार आहे. इथे शॉर्ट पिच चेंडू कव्हर पॉइंटला बघूया, क्षेत्ररक्षक आहे तिथे. जरूर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एकदा पूर्ण केली गेली आणि एका धाव्यावर तिथे थांबावं लागतंय. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे, कारण जोपर्यंत इथे तुम्ही क्षेत्ररक्षक जे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतील, फलंदाजांवर दबाव टाकतील, निर्धाव चेंडू जातील, तसं तसं सामन्यामध्ये रंगत निर्माण होत जाते. परंतु इथे आपण पाहतो एक चांगली बॅटिंग होती आहे. संग्राम यावेळेस मात्र पुढे सरसात फटका खेळताय. डीप लॉंग ऑफ रिजनमध्ये जाईल चेंडू, सीमारेषा पार, चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकार आलेला आहे. 22 धावसंख्या या दरम्यान जी धावफलकावर येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल अगदी इथे पाहूया, अगदी छेडछाणी करण्याचा प्रयत्न होता. तिथे जर एक धाव पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 23 धावांवर पोहोचला जाणार आहे. बिनबाद 23 ही जी धावगती या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते ना, निश्चित एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी जी होत असताना तिथे काही आक्रमण फलंदाजांकडनं होत आहे. चांगली बॅटिंग सुद्धा होती. सागरवाणी यांचा पुढचा चेंडू यावेळेस आपला फटका आहे पहा. डीपेस्ट कव्हरमध्ये चेंडू उडला आणि व्हॉट अ कॅच. एक सुरेख झेल या ठिकाणी टिपला गेलेला आहे. डॉक्टर अविनाश यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलेला आहे. बरोबर, संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सोमा चंद्रा रेड्डी न्यू बॅटर आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. तिथे 23 धावांची भागीदारी संपुष्टात आली. शेवटचा चेंडू या षटकात असणार आहे. सागरवाणी 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना एक मोठी विकेट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज माघारी गेलेले आहेत. अर्थात प्रल्हाद गाडवे यांची विकेट आपण पाहिली आणि 23 धावा धावफलकावर आहे एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. कारण शेवटच्या 2 षटकात आपण समीकरण सांगणार आहोत, परंतु 13 चेंडूवर 28 धावांचं समीकरण आहे विजयासाठी. ते पाहूया. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळताय सोमा चंद्रा रेड्डी आणि एका धावेने आपलं खातं खोलतील. ओव्हरची समाप्ती होणार आहे. एकूण धावसंख्या 24 आहे. येणाऱ्या इथं जर आता आपण पाहिलं जे लक्ष आहे इथे विजयासाठी जे 12 चेंडू आणि 27 रन हे समीकरण आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. हे समीकरण विजयासाठी आपण या ठिकाणी पाहत आहोत. सचिन निकम आलेले आहेत. डॉक्टर सचिन निकम स्वतः गोलंदाजी मार्गावर आपण त्यांना पाहणार आहोत. 12 चेंडू 27 धावांचं येणारं समीकरण विजयासाठी जे फार्मा लायन्स या संघासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघूया, हा पुढचा चेंडू स्लोवर चेंडू होता, परंतु बघूया इथे आपण पाहत आहोत एक चांगला चेंडू निश्चितपणानं या ठिकाणी येत असताना वन बाउंसचा इशारा हा जो झालेला आहे. बघूया, वन बाउंस आहे. सोमा चंद्रा रेड्डी परत एकदा तयार असणार आहे. 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे.
इथे बघा फुलटॉस चेंडू फ्लाईट दिलेला चेंडू आणि एसटी उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. सोमा चंद्रा रेड्डी त्रिफळाचित होत आहेत मैदानामध्ये. संधी साधूनी थेट तठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर रजनीकांत मैदानामध्ये येत आहेत. बघूया रजनीकांत. आता 10 चेंडू आहेत, 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 आणि समीकरण इथे आलं 10 चेंडू 27. 2 चेंडू डॉट गेले, निर्धाव गेलेले चेंडू आहे 2. 10 चेंडू 27 धावांचं समीकरण. या दरम्यान आपण जे पाहत आहोत सचिन निकम, डॉक्टर सचिन निकम यांची एक सुरेख गोलंदाजी. पुढचा बॉल यावेळेस पहा काय चेंडू टाकला गेलेला आहे रजनीकांत यांच्यासाठी. निर्धाव जाणारा चेंडू आहे. 3 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेले आहेत आणि धावा घेण्यासाठी संघर्ष या दरम्यान जो आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण जागेवर राहिलेलं आहे. 3 चेंडू यावेळेस वाईट बॉल असणार आहे. यावेळेस स्विंग मिळालेलं नाही आहे. डॉक्टर सचिन निकम यांना आपण पाहता वाईट बॉल पडला. समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणारे संग्राम जाधव सारखे फलंदाज नॉन स्ट्राईकला वाट पाहत आहेत की स्ट्राईक कधी येणार आहे. हो पहा परत एकदा वाईट बॉल. लगातार 2 वाईट बॉल येत आहेत. धावसंख्या 26 होईल. समीकरण येणार आहे 9 चेंडू आणि 25 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यानंतरचे 3 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले. 3 चेंडू अजून बाकी आहेत. 9 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझनमध्ये खेळलेला आहे. डॉक्टर अविनाश येत आहे. तिथे चेंडूवर मिस फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि तिसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न नसणार. रजनीकांत 2 धावेने आपलं खातं खोलतायत. 28 धावसंख्या होतीये. शेवटच्या 8 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण हे विजयाचं समीकरण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळणार आहे फार्मा लाईन संघासाठी. इथे गणेशजी दिघे, गणेशजी शिरसाट सर यांचंही शुभागमन झालेलं आहे. चेंडू डॉट गेलेला आहे मैदानामध्ये आणि 7 चेंडू 23 धावांचं समीकरण आलेलं आहे. इथे पुढचा बॉल पाहूया. एक सिंगल घेतली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत रजनीकांत. पाहूया दुसरी धाव इथे पूर्ण करतील. 2 धावा येणार आहे. शेवटचं समीकरण आलेलं आहे. विजयासाठी फार्मा लाईन संघाला 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 6 चेंडू 21 धावा हे समीकरण आलेलं आहे विजयासाठी. आणि बघूया आता 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असताना गोलंदाज चला डॉक्टर सुपर किंग्स लवकर निर्णय घ्या कारण अजून मॅचेस भरपूर बाकी आहेत आपल्याकडे. गोलंदाजी मार्कवर इथे येणार आहेत शेवटच्या षटकासाठी. डॉक्टर अविनाश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 चेंडू आहेत. तिथे आता 6 चेंडूसाठी संग्राम जाधव आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 21 रन. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. हे समीकरण इथे आपण पाहत आहोत. बघूया आता 6 चेंडूमध्ये 21 रन समीकरण. डॉक्टर मयूर यांची धावपळ आपण पाहत आहोत इथे.
अविनाश आलेले आहेत. डॉक्टर अविनाश 6 चेंडू 21 रन. संग्राम जाधव स्ट्राईकवर आहेत. पहिला बॉल पहा इथे निर्धाव जाणारा पाहायला मिळेल. आणि इकडे डॉक्टर संदीप शिंदे यांचा जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही 5 चेंडू 21 रनची आवश्यकता आहे मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी. हो, शॉर्ट पिच चेंडू होता. जरूर डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. ते समीकरण बदलणार आहे. 5 चेंडू आणि 20 रन हे समीकरण विजयासाठी आलेलं आहे. 5 चेंडू 20 धावा येणारं समीकरण या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतंय इथे मैदानामध्ये. तर डॉक्टर अविनाश पाहूया इथे वापसी करतात किंवा नाही आहे ते. संग्राम फटका मात्र मिस झाला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र पाहत राहिले. इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होणार आहे आणि 2 धावा येणार आहेत. समीकरण 4 चेंडू आणि 18 रन येताना इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते बनवायचं आहे अर्थात फार्मा लायन्स संघाला. 4 चेंडू 18 धावांची गरज. डॉक्टर अविनाश यांचा पुढचा चेंडू पाहूया मैदानामध्ये. हा चेंडू मात्र जरूर खेळला. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे तैनात. एकच सिंगल घेतली जाणार आहे. आता 3 चेंडू आणि 17 रन. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे ते मॅच जिंकण्यासाठी. रजनीकांत बघूया यांच्याकडे क्षमता आहे जरूर ती, परंतु ज्या प्रकारे एक चलाखीची गोलंदाजी डॉक्टर अविनाश या ठिकाणी करतायत. इथे 5 चेंडू पूल केला गेला. अगदी चेंडू सीमारेषाबाहेर. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. रजनीकांत यांच्या बॅट मधून आलेले षटकार पाहूया. परत एकदा सामन्यात रंगत आली. 2 चेंडू 11 धावांची गरज आहे. ते दोन्ही चेंडू अत्यंत महत्वाचे असणार आहे. डॉक्टर अविनाश पाहूया गोलंदाजी मार्कवर. रजनीकांत यांचा आलेला षटकार मैदानामध्ये यावेळेस अगदी मिस झालेला चेंडू असणार आहे. आता 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. संपूर्ण मॅच इथे झाली, परंतु डॉक्टर संदीप शिंदे यांच्याकडे एकही चेंडू गेला नाही मैदानामध्ये. परंतु इथं आता शेवटचा चेंडू आलेला आहे. आता तो पाहूया आपण इथे काय परिस्थिती असणार आहे. डॉक्टर अविनाश इथे अप्रतिम चेंडू टाकलेला आहे आणि ताबडतोब या ठिकाणी मी विनंती करेल डॉक्टर योगेश आव्हाड आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ताबडतोब या ठिकाणी मॅच खेळवण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरत आहेत सागर वाणी यांना आपण पाहत आहोत. 9 चेंडू 13 धावा 1 षटकाराच्या माध्यमातून 1 षटकात 8 धावा आणि 1 विकेट ही कामगिरी. सागर वाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे इथे. आणि यानंतर द्वारकाधीश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर सुपर किंग्स असा सामना या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करेल या ठिकाणी डॉक्टर योगेश आव्हाड आपण या ठिकाणी यायचं आहे टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. आणि यानंतर बऱ्याच दिवसापासून ज्यांचं समालोचन ऐकलं नाही अर्थात सुनीलजी शेळके